नमस्कार मित्रांनो, रेप्टाइल्स वर्ल्डमध्ये स्वागत आहे। आज आपल्याकडे इंडियन रॉक पायथन आहे सोडायला। साधारणतः 5.5-6 फुटाची साईज आहे। आपल्याबरोबर फॉरेस्टचे सुहास म्हात्रे सर आहेत आणि मॅडम आहेत। मॅडमचं नाव मॅडम तुमचं नाव सांगा। सुप्रिया गोडसरे मॅडम आहेत आणि अजून 2 फॉरेस्टचे मंडळी आहेत आपल्याबरोबर। सो त्यांच्या नजरेसमोर आपण त्याला सोडणार आहोत आणि याचं कारण असं आहे की अजगर हा साप ग्रेड 1 मध्ये येतो, ज्याची तस्करी केली जाते कातडीसाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी। सो पंचनामा करायला लागतो त्याचा, म्हणजे तो हेल्दी आहे का नाही, त्याची लांबी किती आहे सुमारे किंवा अंदाज त्याचं वजन किती आहे, हे सगळं लिहून त्याच्यावरती फॉरेस्ट ऑफिसरचा शिक्का असतो। पण आज RFO सर आपले जे मेन आहेत ते नाही आहेत, बाहेर गेलेत कुठेतरी। सो आपल्याबरोबर 2 जण आहेत आत्ता वनाधिकारी आणि आपण त्यांच्या समोर सोडणार आहोत आणि मग बाकीची तुम्हाला अजगराची माहिती तिथेच देतो व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला पहिले सांगितल्याप्रमाणे आपण अजगर सोडायला आलेलो आहोत। इंडियन रॉक पायथन आहे आपल्याकडे। सकाळी 9:30-10च्या आसपास आज शेलूवरनं एक कॉल आला होता। आचार्य कॉलेजच्या बाजूला तरे म्हणून एक गृहस्थ आहेत, त्यांचं फार्म हाऊस आहे। सो त्यांच्या गार्डनिंग प्लॉटमध्ये नायलॉनच्या जाळीमध्ये अडकला होता। ते तुम्हाला व्हिडिओ जेव्हा रिलीज होईल, आपली अपलोड होईल, तेव्हा तुम्हाला समजेलच की रेस्क्यू कसा केला होता ते। आता आपण रिलीजला आलो आहे। नॉर्मल स्वेलिंग आहे त्या सापाच्या अंगावरती, कारण तो जाळीमध्ये अडकल्यामुळे त्याच्या 2 साईडला सूज आहे। जसं माणसाच्या अंगावर एखादी गोष्ट तुमचा हात जर बांधून ठेवला पटकन तर सूज चढते, तशी सूज आहे। पण ती सूज त्याची आपोआप निसर्गामध्ये उतरून जाईल। सो आपल्याबरोबर फॉरेस्ट ऑफिसर आहेत, त्यांच्यासमोर आपण सोडणार आहोत। आणि अजगराबद्दल स्पेशल माहिती अशी सांगायची झाली तर मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं, साधारणतः 17 ते 18 फूट मिनिमम चालू होतो, म्हणजे 6-7 फुटापासून मिनिमम चालू होतो आणि मॅक्सिमम लेंथ जाते 23 फुटापर्यंत इंडियन रॉक पायथनची। ह्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत, बर्मस पायथन, इंडियन रॉक पायथन आणि रेटिक्युलेटेड पायथन म्हणजे जाळीदार अजगर। त्यापैकी आपल्याकडे आपल्या भागामध्ये बर्मस पायथन आणि इंडियन रॉक पायथन बऱ्यापैकी मिळतात। रेटिक्युलेटेड पायथन तुम्हाला जंगल एरियामध्ये मिळतील, जिथं तुम्ही रत्नागिरी, सिंधुदुर्ग या एरियात जाल तसं। आता ह्याच्यामध्ये ह्याची शिकार काय आहे नॉर्मली, तर ससा किंवा सस्तन प्राणी, घूस, थोडक्यात किंवा काही प्रमाणात असंही झालेलं आहे की कोल्हा, लांडगा किंवा कुत्र्याची पिल्लं किंवा गाईचं वासरू यांनी खाल्लेलं आहे। सो हे प्रमाण कमी आहे, पण हे सस्तन प्राणी जे आहेत, ससा आणि घूस वगैरे, हे त्याला इथे सहज मिळून जातील। काही अंशी बिबट्याची पिल्लं किंवा साळींदर खाल्ल्याच्याही घटना त्याच्या नोंदी केलेल्या आहेत। आणि साधारणतः ससा किंवा साळींदर हे एक अन्न खाल्ल्यानंतर त्याला 3 आठवडे लागतात ते पचवायला, म्हणजे याची पचनशक्ती खूप स्लो असते। सो असा आता अजगर आपण सोडतोय ऑफिसर समोर। आणि शक्यतो मी हाताळणार नाही आहे, कारण तो जाळीत अडकल्यामुळे सकाळपासून खूप ॲग्रेसिव्ह होता। आता बघू। इंडियन रॉक पायथन स्ट्राईक करतो त्यावेळेस त्याच्यापासून लांब राहायचं, कारण ह्याचं कारण असं आहे, जरी विषारी जरी नसला हा, तरी त्याच्या आतमध्ये जबड्यामध्ये 200 दात आहेत। वरचे जे दात आहेत ते हुकासारखे आहेत आणि खालचे दात त्यांना ढकलायला, शिकार ढकलायला मदत करतात। सो अशी जर बाईट तुम्हाला झाली तर त्याच्यापासून वाचणं खूप कठीण आहे, कारण एक तर कातडी फाडून तरी तो बाईट सोडेल किंवा मग तुम्हाला दुसरा उपाय म्हणजे त्याच्या तोंडात सोडा वॉटरची बॉटल टाकणे।
सो जंगल पट्ट्यात जे ट्रेकिंगला जातात, फिरायला जातात, त्यांनी कृपया असले साप जर त्यांच्या आसपास दिसले तर त्यांच्या जवळपास जाऊ नये, कारण अजगर स्ट्राईक करताना विचार करत नाही. तो दिसताना किती सुस्त दिसला तरी आरामात स्ट्राईक करू शकतो. आता तुम्हाला समजलं असेल रसेल वायपर आणि इंडियन रॉक पायथनमध्ये किती फरक आहे. सो आपण इंडियन रॉक पायथन रिलीज केलेला आहे सगळ्यांच्या समोर, आणि असंच सहकार्य आपल्याला वनाधिकाऱ्यांकडनं मिळत राहावं अशी अपेक्षा आहे, आणि ते नक्कीच मिळत राहील. नेरळमध्ये अजून तरी आम्हाला असं मिळतं आहे सहकार्य, त्याबद्दल खूप आभार आहेत नेरळ वनाधिकाऱ्यांचेच, माथेरान नगर परिषद वनाधिकाऱ्यांचे. आपण नेरळमध्ये नगर परिषद होते वाटते. हां, आणि अजून एक विनंती मी जी मागच्या वेळेस छोट्या अजगराच्या वेळेस पण केली होती, आत्ता पण आमचा तोच विषय झाला की साधारणतः आदिवासी लोक अजगराचं तेल काढण्यासाठी वगैरे याची शिकार करतात. सो असं करू नका, प्रत्येकाला जगू द्या. ते जगले तर आपण जगणार आहोत, कारण त्याच्यामुळे निसर्गाचा समतोल अजून तरी साधलेला आहे. जर ते मेले तर निसर्ग लवकरच आपल्यावरती एक कुऱ्हाड घालेल मग. सो एवढं बोलून मी थांबतो. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत.